दिनांक 31 जुलै 2012 परभणी. आपण भक्तियोगावरती निरूपण करत आहोत. 82 तास झाले आपलं निरूपण चालू आहे. आता थोडा जड भाग पण आध्यात्मिक सखोल भाग, त्यांचे शब्द, तो आध्यात्मिक वेदांमधला प्रवाह, ऋषीमुनींचा प्रवाह, आपण त्याकडे वळलेलो आहोत आणि तो भाग आपण घेत आहोत. म्हणून पुन्हा जरी भक्तिसूत्र आपण घेत आहोत पहिल्यापासनं, नारद भक्तिसूत्र, पण त्या नारद भक्तिसूत्रामधील आता हा वेदांमधील भाग जो वर्णन केलेला आहे तो आपण घेतोय. आपण पाहिलं की भक्तीमध्ये भगवंत रूप असलेल्या माणसांचे शब्द ऐकणं, कारण त्यांच्या बुद्धीमध्ये परमात्मा आहे, त्यांच्या शरीरात परमात्मा अवतरलेला आहे, म्हणून त्यांनी पाहिलं तरी त्यांच्या दृष्टीतून परमात्म्याचीच किरणं बाहेर येतात. त्यांचा स्पर्श देखील एक सुगंध निर्माण करतो, एक मधुरता, दिव्यता निर्माण करतो. त्यांच्या शब्दांमधून देखील, वाणीमधून ब्रह्मरस वाहतो आणि बिना इंद्रिय मन स्वरूपानंद मिळतो. स्वरूपानंद. अरे, ज्यांची कुंडलिनी जागृत नाही अशा सत्पुरुषाच्या कडे जरी तुम्ही बसलं तर एक आनंद निर्माण होतो. उदाहरणादाखल तुम्हाला उदाहरण देतो की पुष्कळ वेळेस पंडित जवाहरलाल नेहरू गांधीजीला भेटायला यायचे. स्वातंत्र्य संग्राम सुरू होता आणि खूप व्याप होता जवाहरलालजींना, पण ते भेटायला यायचे. एकदा रात्री 10 वाजता आले. महात्मा गांधीचं वैशिष्ट्य असं होतं, बापूजींचं, की 2 मिनिटात झोप लागायची. ते आडवे पडले की 2 मिनिटं देखील लागायची नाहीत. आणि जवाहरलालजी आले 10 वाजता. सगळ्या शिष्यांना वाटलं की नक्की काहीतरी वार्तालापासाठी आलेत, आता झोपलेत, काय करावं, आणि बसून होते चरणाजवळ बापूजींच्या जवाहरलालजी. सगळ्यांनी असं सांगितलं की उठू का, तुम्हाला काही गाईडलाईन हवी असेल, त्यांना काही बोलायचं असेल, फार वेळ झालं तुम्ही बसलात. त्यांनी सांगितलं नाही, मला काही विचारायचं नाही. मग लोकांना वाटलं हे काय प्रकार आहे. मग त्यांनी म्हणाले की तुम्ही मग असं कसं आलात. अरे, ज्यावेळेस मी अशांत होतो त्यावेळेस या चरणाच्या सानिध्यात बसलो तर मला शांती मिळते. मी बोलायला आलेलो नाही आहे, मी शांती मिळवण्याकरता आलेलो आहे आणि चरणाजवळ बसून राहणार आहे. 1-2 तास जवाहरलालजी बसले आणि मग निघून गेले. लक्षात घ्या की त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या सत्संगात, त्यांच्या संपर्कात, त्यांच्या वाणीद्वारे, त्यांच्या दृष्टीद्वारे, त्यांच्या संपर्काद्वारे, सत्संगाद्वारे, अल्फा किरणांद्वारे एक प्रकारची दिव्याभा, दिव्य चेतना शक्ती प्रवाहित होते. त्याचा मधुगंध घ्यायचा असतो, त्याचा सुगंध घ्यायचा असतो, ते तरंग आपण घ्यायचे असतात. रोमारोमात ब्रह्मरस निर्माण होतो आपल्या, कारण त्यांच्या रोमारोमातून ब्रह्मरस वाहतो. हे लक्षात घ्या, त्यांच्या रोमारोमातून ब्रह्मरस वाहतो. एकदा असं म्हणतात तुकाराम महाराज, रात्र आणि दिवस विठ्ठल 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 नामघोष चालू होता.
इतका रात्रंदिवस की लॅट्रिनलाही जरी गेले, युरिनलाही जरी गेले, संडासला गेले, तरी ते थांबतच नसत. सगळ्यांनी मिळून त्यांना सांगितलं, गावातल्या लोकांनी. एक महान पंडित आला, म्हणले तुम्ही कुठेही अशुद्ध जागेवरती नामघोष घेता, नाम घेता, काय चांगलं आहे का म्हणले. हरकत नाही म्हणले, बंद करतो. आता ते बंदच होत नाही, काय करावं. शेवटी तो मुक्कामाला राहिला. तुकाराम महाराज झोपले. हा झोपला त्यांच्या शेजारी, तर त्यांच्या बॉडीतून विठ्ठल 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 नामाचा गजर ऐकू येऊ लागला. उठून ना घाबरला. रोमारोमातून विठ्ठल विठ्ठल नाम. वाचेने ज्यावेळेस तुम्ही रात्रंदिवस घेतात, तोंडाने आपण वैखरी वाणीद्वारे घेतो. अखंड नामजप वैखरीतला मध्यमेकडे ज्यावेळेस घुसला, तो अतिशय सूक्ष्म होतो. मध्यमेतून पश्यंतीकडे आणि पश्यंतीहून परेकडे तो नामघोष भगवंताच्या दरबारात ऐकू येऊ लागला की त्याची प्रतिध्वनी आपल्या अंगामध्ये प्रगटून रोमारोमातून प्रगट होतो, रोमारोमातून. आणि त्या सत्पुरुषांच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्यात तोच बदल होतो. म्हणून रोमारोमात ब्रह्मरस वाहतो. आणि म्हणून ते प्रत्येक त्यांची ॲक्शन, क्रिया, बोलणं, चालणं, दृष्टी हा भगवंत स्वरूपच असते. म्हणून अमृत स्वरूप असते. पहा अमृत स्वरूपाचे अर्थ. नास्माकं क्षणमात्रम् आप्यवसरः कृष्णार्चन कुर्वताम् मुक्तिद्वारि चतुर्विधापि किमयं दास्याय लोलायते. 5 प्रकारच्या मुक्ती आहेत. मुक्तीचे प्रकार आहेत ते 5 प्रकार. नंबर 1 सलोकता, नंबर 2 समीपता, नंबर 3 स्वरूपता, नंबर 4 साष्ट्री आणि नंबर 5 सायुज्यता, ज्याला कैवल्य मोक्ष म्हणतात. सायुज्यता. 5 प्रकारच्या मुक्ती आहेत ह्या. सलोकता, समीपता, स्वरूपता, साष्ट्री आणि सायुज्यता. पण या 5ची मुक्ती भक्त नको म्हणतात. लक्षात घ्या, भक्त नको म्हणतात. ज्ञानयोगापर्यंत मुक्ती मागतात. कर्मयोगी मुक्ती मागतो, ज्ञानयोग मुक्ती मागतो. पण ज्यावेळी भक्तियोगात जर खराब प्रवेश झाला तर मात्र मग ही माणसं मुक्ती नको म्हणतात. काहीच मागायचं नाही, मुक्ती देखील मागणं झालं. म्हणून काल ऋषभदेवांचं तुम्हाला उदाहरण दिलं होतं, नाही मागितलं, संपलं होतं ना ते उदाहरण. दूरे तिष्ठमणा गणागसी कथम कोर्याद नार्यम मयी त्वदगंधान निजनामं चंदनम रसा लेपश्य लोपो भवेत. खबरदार, दूर रहा, ह्या एरियात येऊ नका. कोण म्हणतं? हे ऋषीमुनी, स्वतः ऋषभदेव. दूरे तिष्ठमणा गणागसी, दूरे तिष्ठती, दूर उभी राहा, आमच्या जवळ येऊ नका.
कथम कुर्यादनार्थमयी त्वदगंधान निजनाम चंदन रसाले पश्य लोपो भवेत. ह्या एरियात येऊ नका, प्रेमाला आमच्या कलंक लागेल. भगवंतावर प्रेम आम्ही मागण्यासाठी करत नाही आहेत, मागण्यासाठी करत नाही आम्ही. भगवंत काही मागितलं तर कलंक लागेल. तुम्ही काय देणार आम्हाला? सिद्ध्या नको आम्हाला, सिद्ध्या नको आम्हाला, मुक्ती देखील. कलंक लागेल. परमात्मा सिद्ध्या देतो, तो सिद्ध्या बनतो. सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज दोघा जण तीर्थाटनाला निघाले. त्या काळात पायी जावं लागत असे, दोघेच. राजस्थानामध्ये विहिरी फार खोल असतात आणि खोल विहिरीचं 100-100 फूट खोल विहिरी, त्याच्यातनं पाणी काढायचं. दोघांना तहान लागली शेतातून जात असताना. नामदेव म्हणाले, ज्ञानेश्वरा तहान लागली, काय करावं? काही बकेट वगैरे दिसत नाही पाणी काढायला, कसं करावं? म्हणले, आपापलं सामर्थ्य वापरा. ज्ञानेश्वर म्हणले, ठीक आहे म्हणले. ज्ञानेश्वर तर योगी देखील होते. एकदम पाखरू झाले, खाली उतरले, पाणी पिलं, आले, पुन्हा माणूस झाले. आता नामदेवाला कुठं होता यायले. नामदेवानं विठ्ठलाचा धावा केला. मला तहान लागली, तुझा मी. आणि पाणी वर आलं. एक ग्लास होता, तो ग्लासमधून पाणी घेतलं आणि पिले. पाणी एकदम विहीर भरून आली उचंबळून. भक्तासाठी भगवंत सिद्ध्या वापरतो. ज्ञान योगामध्ये स्वतःच्या सिद्ध्या स्वतः वापराव्या लागतात, लक्षात घ्या. दोन्ही मधला फरक आहे. तुम्ही स्वतःचा खर्च काही करायचा नाही, दुसरेच खर्च करतात. भगवान तुमचा खर्च करतो, सिद्ध्या खर्च करतो. इकडे स्वतःची हे स्वतःचं कॅश निघून जातं सिद्ध्या वापरण्यात, स्वतःचे पैसे. परमात्मा सिद्ध्या बनतो. सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. ज्ञान योगी तृप्त होतो. तो सारखा असतो, पण ब्रह्मानंदात होत नाही वाढ. तृप्त होतो, पण त्याला फक्त ब्रह्मानंद मिळतो, कारण ब्रह्मसाक्षात्कार झालेला आहे. ब्रह्मसाक्षात्कार झालेला आहे, ज्ञानयोगी झालेला आहे, तृप्तो भवती झालेला आहे, तृप्त झालेला आहे, शांत झालेला आहे. त्याला काय मिळतं? कोणता आनंद मिळतो? ब्रह्मानंद. पण ब्रह्मानंदामध्ये वाढ होत नाही, वाढ होत नाही. जितका मिळाला तितकाच बस, स्टॉप. भक्ताच्या तृप्तीत पुन्हा भूक, तहान. भक्त कसा ज्ञानयोगामध्ये तृप्त आहे, मी पूर्ण झालो, मग कधी साधना करतो, कधी करत नाही. हा भक्त तसा नाही आहे. हा तृप्तही होतो, पुन्हा अतृप्त होतो. जसे पुरणपोळी तुम्ही आज खाल्ली, 4 पोळ्या खाल्ल्या आणि तृप्त झाले, पुन्हा 8 दिवसांनी पुरणपोळी खावीशी वाटते, असं भक्तांचं असतं. ज्ञानयोग म्हणतो, मला आत्मसाक्षात्कार झालाय, पूर्ण झालो, आता काय, काही गरज नाही फारशी. हा भुकेला तहानलेला नेहमी असतो, तृप्त होतो भगवंताच्या प्रेमाने, पण
पुन्हा पुन्हा ते प्रेम प्यावंसं वाटतं चातकासारखं, आणि पुन्हा अतृप्त राहतो, पुन्हा तृप्त होतो, पुन्हा अतृप्त राहतो भक्तीमध्ये. अरे पुन्हा पुन्हा जन्माला यावं असं वाटतं. भगवंता पुन्हा जन्म दे आणि तुझी भक्ती मला करू दे. ज्ञानयोगी म्हणतो पूर्ण झालो, संपला, आता मला पुन्हा यायचं नाही. हा म्हणतो नाही, मला यायचं आहे. तुकाराम महाराज पूर्वीच्या जन्मीच्या साधनेनं वैकुंठाला गेलेले, वैकुंठात असणारे, पण त्याही जन्मात त्यांनी मागितलं की मला भक्तीसाठी पुन्हा जन्म दे. ज्ञानयोगी जन्म घेतो आणि भक्तियोगी प्युअरली जन्म घेतो. दोघांच्या जन्मामध्ये एक फरक आहे. ज्ञानयोगी येतो, पुन्हा त्याला तशी म्हटली तर दोघांनाही गुरुची गरज नाही आहे, गुरुची गरज नाही. ज्ञानयोगामध्ये त्यांनी इच्छा केली की मला पुन्हा पृथ्वीवर ते हे घ्यायचं, तर पुन्हा गुरुची गरज नाही. ती कुंडलिनी शक्ती, ती सिद्ध्या, त्या सगळ्या तुमच्या कंटिन्यू होतात. पुन्हा या जन्मात पुन्हा गुरु करायची गरज नाही. पण तुकाराम महाराज म्हणाले नाही, मला अयोनी संभव नको. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. आईच्या गर्भात टाक, नाही तर पोरग होऊन पडता येतं. बाईच्या उदरामधूनच बाहेर यावं असं यांना बंधन नाही. पोरग होऊन पडू शकतात. ते म्हणले नाही, मला उदरातून यायचं आहे. नॉर्मल जीवन, कुठल्याही सिद्धीचा वापर नको, कुठलंही पूर्वीचं नको, मला यायचं. का? मला पुन्हा तप करायचं. म्हणून एकदम झिरो बल्ब होऊन खाली आले. पुन्हा सगळं नाम जपापासून 3 अनेक प्रकारे ते गेले. आज त्यांचा तो विषय नाही. आणि गेल्यानंतर तुकाराम महाराज म्हणजे सिद्ध अवस्थेत पोहोचले. परकाया प्रवेश नव्हे, वैकुंठ गमन, हलकं देह करून जाण्याची ताकद मिळवली. आणि पुन्हा म्हणतात, पुन्हा मला यायचंय, पुन्हा यायचंय परमेश्वरा, पुन्हा मला यायचं. आणि नॉर्मल माणूस म्हणून आले. पुन्हा गुरु स्वतःच्या सामर्थ्याने मिळवले. अहो तुम्ही कुठेही गेले की आयतं ताट येत असेल तर तुम्हाला त्याचं महत्व काय हो? महत्व केव्हा होतं? अंधार असेल तर उजेडाचं महत्व आहे. अंधारच नसेल, अहो काही काही देशामध्ये 6-6 महिने सूर्यच मावळत नाही. किती बोर होत असतील लोक, मला सांगा बरं. कधी झोपावं, कधी उठावं, काही हेच नाही. काय महत्व आहे सूर्याचं सांगा. म्हणून भक्ताच्या तृप्तीत पुन्हा भूक तहान तृप्ती प्रतीक्षण वर्धमान रूपात असते. प्रतीक्षण वर्धमानम, प्रत्येक वेळेस वाढतं, ते वाढत जातं. प्रेम, याच्यामध्ये प्रेम वाढत नाही. मिळाल्यानंतर एक वेगळी तृप्ती आहे. जेवण झालं, संपलं, बोर होण्याचंच काम आहे. हा बोर होत नाही. पुन्हा पुन्हा जेवावंसं वाटतं.